वांगी आणलेली होती. वांगी मला 20 रुपये पाव भेटली. आता चला म्हटलं मार्केटमध्ये वांगी आणले ताजे ताजे, तर त्याची भाजी पटकन अशी बनवून घेऊया. साध्या सोप्या सरळ पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत. या ठिकाणी खलबत्ता घेतला. खलबत्त्यामध्ये थोडंसं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं जे आहे ते घेतलेलं आहे कुटण्यासाठी. तर हे असं छान असं बारीक असं कुटून घेणार आणि त्याच्यामध्येच नंतर शेंगदाणे जे आहे ते ॲड करणार. शेंगदाणे पण त्याच्यामध्ये मी छान असे बारीक करून घेतले आणि नंतर म्हटलं त्याच्यामध्ये मसाला जो आहे तो टाकून घ्यावा, कारण मला सुकं वांगं बनवायचं होतं भरलेलं. त्याच्यामुळे मसाला त्याच्यामध्ये टाकून घेतला. त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं ते म्हणजे काळं तिखट, नंतर गरम मसाला आणि मीठ आणि थोडीशी हळद. आता वांगी जी आहे ती वांगी भरून घेतली आणि नंतर कढई ठेवली आणि कढई जी आहे ती गरम करण्यासाठी ठेवली. तर दुसऱ्या पद्धतीने जे भाजी बनवायची म्हटलं तर तुम्ही पहिल्यांदा वांगी जी आहे ती वापरून घेऊ शकता. तशी जर बनवली तरी सुद्धा भाजी खायला खूप छान लागते, टेस्टी लागते आणि हे पटपट झटपट होणारी भाजी आहे. त्याला काय आपण जास्त करत बसणार नाही आहोत. तर तेल ओतलं आणि तेलामध्ये जी भरलेली वांगी होती ती वांगी जी आहे ती मी त्याच्यामध्ये टाकून घेतली. तर थोडंसं जास्त तेल ओतायचं आहे, कारण भाजी जी आहे ती सुकी बनवणार होते, त्याच्यामुळे थोडंसं जास्त तेल मी ओतलं. तर या ठिकाणी मी वांगी जी आहे ती टाकून घेतली आणि थोडा वेळ असे परतून घेतली तेलामध्ये. परतून घेतल्यानंतर म्हटलं थोडंसं झाकून ठेवावं आणि नंतर भावावं. झाकून ठेवलं आणि त्रिशा रडायला लागली म्हणून त्रिशाकडे गेली आणि यायला थोडासा टाईम लागला. तर भाजी जी आहे ती करपून गेलेली होती, म्हणजे मसाला जो आहे तो करपून गेला. असला राग आला ना